केतू हे मघा नक्षत्रामध्ये जात आहेत. कसा जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस काही आव्हानात्मक सुद्धा जाणार आहेत, कारण 8व्या घरामध्ये गोचर होते. केतू हा खूप स्ट्रॉंग प्लॅनेट आहे आणि केतू जेव्हा मघा नक्षत्रामध्ये जातो, मघा नक्षत्र हे सुद्धा फार कडक नक्षत्र मानलं जातं. 8व्या घरामधलं गोचर हे कशाला दाखवतं? 8व्या घरामधलं गोचर हे गुप्त विद्या, गुप्त शक्ती, धन, त्याचबरोबर पित्र या गोष्टींना सुद्धा दाखवतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजारसुद्धा दाखवतं. त्यामुळे यावेळेला जेव्हा 8व्या घरामध्ये गोचर मकर राशीमध्ये होतं तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. पहिल्यांदा तर एक लक्षात ठेवा, पित्रांसाठी तर्पण करणं हे फार गरजेचं आहे. केतू ग्रह आहे, मघा नक्षत्र आहे, 8वं घर आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की तर्पण करा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला जमत असेल तर साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण पश्चिम दिशेला तुम्हाला दिवा लावला तुम्ही पित्रांच्या नावाने तरी खूप चांगलं आहे. ॲटलीस्ट सॅटर्डेला लावला तरी चालेल. त्याचबरोबर खाली उपाय देणार आहे तेही नक्की करा. तुमचा गूढशास्त्राकडे अभ्यास करण्यासाठी फार चांगला कल होईल, तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा होईल. त्याचबरोबर जे हिलिंग प्रोफेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी नक्कीच चांगला काळ आहे. जे डॉक्टर्स आहेत, जे लोकांना मदत करतात आणि त्यांचं कामच ते आहे, त्या लोकांसाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येतील, चांगल्या गोष्टी होतील. त्याचबरोबर थोडंसं पोटाचे आजार तुम्हाला होतील, त्यामुळे पोटाची आजाराची थोडीशी काळजी घ्या. असं कधी कधी होईल की खूप धावपळ होईल, उगाचच खूप सारी अशी कारणं निघतील जेणेकरून तुमची धावपळ खूप जास्त होईल. त्यामुळे त्याही गोष्टींकडे चांगलं लक्ष द्या. मन थोडंसं आध्यात्मिक गोष्टीकडे जास्त वळेल, त्यामुळे त्याही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. काही गोष्टी इथे म्हणजे असं 8वं घर हे भांडणांचं सुद्धा दाखवतं, त्यामुळे मन शांत ठेवणे, त्याचबरोबर थोडंसं फोकस ठेवणे, भांडण न करता जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील शांतपणे त्याच्याकडे लक्ष द्या. उगाचच भांडण आणि राग करून तुम्हाला त्रास होईल, शरीराला त्रास होईल. आणि जसं मी सांगितलेलं आहे की मदत करणे हा सगळ्यात चांगला एक उपाय आहे आणि बाकीचे उपायही मी खाली दिलेले आहेत, ते नक्की करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.